जन्मलेला हा पुत्र चरणदास बाबा हे तर खरोखर देवा समान आहे. नाहीतर आम्ही आमच्या एवढ्या मोठ्या वयाच्या आज माझे पण 60 वर्षाच्या जवळ मी गेलेलो आहे. बरेचसे आम्ही शिक्षक लोक पाहिले पण मात्र भयानक अंतर असे आमचे हरिचंद्राप्रमाणे अविरत कार्य करणारे आमचे चरणदास बाबा शिक्षक आणि त्यांच्या सहपत्नी. अरे बऱ्याचशा मास्तरीबाई आहेत त्यांना आपल्या पोराबारांचं घरादारातच करता अंग भरते. एक पाहुणा आला तरी पण सहन होत. पण भाग्यवान आहे आमच्या या नावे विसरून गेलो सविता ताई. मला तर मुलगी नाही आहे पण हीच आमची मुलगी समजून आम्ही हिच्या घरी आमचे पाय चालेपर्यंत कार्य करू. आणि माझी आई तर मरण पावल्या आणि हीच आमची आई समजून आम्ही यांच्या घरी आमचे पाय आमची वाणी जेथपर्यंत चालू आहे तेथपर्यंत कार्य करू. आणि नुसत्या शरीरानेच नाही तर तन मन धनाने यांच्यासोबत कार्य करू. आणि यांचा कार्य म्हणजे आपला कार्य असं समजून आम्ही कार्य करू. थोर भाग्य आहे त्यांचे. कारण असे भाग्य प्रत्येकाला काही लाभत म्हणून कमीत कमी त्यांच्याकडे पाहून तरी शिका. कारण सहजासहजी कोणालाही या गोष्टी कळत नाही. आज तरुण वर्ग कुठं चाललेला आहे आणि आपले ज्यांना आवश्यकता नाही ते बिचारे ऐकून राहिले आणि ज्यांना आवश्यकता आहे ते मात्र झोपून राहिले. झालं का तुमचं सेटिंग? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू यादव महाराज लवकर ऐकले. महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपस तया आठविता घडे पुण्य राशी. नमस्कार माझा श्री संत ज्ञानेश्वर श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय जय
जय जय राम कृष्ण हरे 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 जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम यादवराव महाराज, आपण जरा लवकरात लवकर स्टेजवर या बाबा. सद्गुरुनाथ महाराज की जय. यादवराव महाराज, आपण लवकरात लवकर स्टेजवर यावं. आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस सुद्धा इथं चांगल्या प्रकारे पार पडत आहे. आणि हे कार्य करण्याकरता अहोभाग्य लागतं. अहोभाग्य भाग्य पाहिजे बहुत जन्मीचे सुकृत. असे बसा ना माझे मानकडे, गाठणीत कशाला बसतात. भाग्य पाहिजे बहुत जन्मीचे सुकृत. जन्मीचे सुकृत दयाचे पदरी त्याचे मुखी हरी पैठा हो. आणि खरोखर अहो इकडे या ना महाराज. का तुम्ही आवाज इथे का तो बहिरे आहे का? सुरते महाराज येत आहे म्हणून पाहत आहे बाबू कुर्सी कुछ आता सुंदर असा प्रसंग आहे. राजा परीक्षित सुंदर त्याचा राजकार्य आणि सुंदर असा त्याचा व्यवहार. राजा परीक्षित हा कोण होता म्हणाल तर महाभारतातील वंशज आहे. आणि कोणाचा पुत्र म्हणाल तर अभिमन्यूचा पुत्र आहे. राजा परीक्षित हा अभिमन्यूचा पुत्र आहे. तर ज्या वेळेस हा अश्वत्थामा नावाचा ब्राह्मण पुत्र गुरुपुत्र त्या राजा परीक्षिताला गर्भामध्ये असण्याचा मारण्याचा प्रयत्न केला. आईच्या गर्भामध्ये असताना त्याला जिवंत गर्भातच मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण मात्र भगवंतांनी त्या गर्भात जाऊन त्याचं संरक्षण केलं. आणि राजा परीक्षित जन्मता बरोबर मांडी घालून बसला आणि सगळीकडे जेव्हा पाहू लागला त्यावेळेस मात्र त्याला ज्याने त्याच्या गर्भात रक्षण केलं होतं तो माणूस मात्र त्याला दिसेना. म्हणून त्याचा नाव परीक्षित. तो परीक्षा करत होता की मला ज्याने माझा संरक्षण गर्भामध्ये केला असा तो मनुष्य या ठिकाणी दिसत नाही. बरोबर परीक्षा करू लागला, इकडे तिकडे पाहू लागला. म्हणून त्याचा नाव परीक्षित ठेवलं गेलं. फार सुंदर होता. आणि आज त्या राजा परीक्षिताचे पुण्य म्हणूनच आम्हाला ही कथा करण्याचा योग. आणि किती काही राक्षस जरी असले तरी या भागवत महापुराणाच्या श्रवणाने त्याचा उद्धार होतो. पण मात्र निदान येऊन बसलं तरी पाहिजे, दोन शब्द तरी कानावर पडले पाहिजे. पण आज होते का तसं? काऊन होत नाही? तर जमाना झाला डिजिटल. डिजिटल जमाना झाला आता. आणि या डिजिटलच्या बाई सगळे लोक अस्तव्यस्त झाले. त्यांचा लक्ष भक्तीकडे नाही.
आणि आहे तो कसा आहे, कामापुरता आहे. एक म्हण आहे जुन्या पोरांची, देवा बाप्पा चिमणा बापू तुझ्या पोराला धरतो बरा माझी खोपडी शाडू दे. तशी आज भक्ती झालेली आहे. कारण भक्ती करण्यासाठी काही पैसा लागत नाही, अडका लागत नाही, काही लागत नाही. पण भक्ती करत असताना निश्चय लागते, निश्चय. काही नका करू संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेला प्रारब्धा, उगवेला प्रारब्धा संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणे वर्णी. अरे आम्ही नाही सांगत, हे आमच्या घरचं सुद्धा नाही. कारण पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजांनी केलं म्हणून आम्ही हे आज करत आहोत. ज्ञान देव रचला पाया, तुका झाला ते कळस, भजन करा सावध. राजा परीक्षित फार सुंदर होता आणि राजा परीक्षिताचा राज्य कारभारही फार सुंदर होता. पण अनायसे फळे आणि दंडवत घडे. बापू याचा आवाज होता. अनायस फळे आणि दंडवत घडे. अशा म्हणीप्रमाणे राजा परीक्षित एके दिवशी अरण्यात शिकारी करता गेला. तर जाण्याचं कारण म्हणजे आपले वाड वडील जे महाभारत जिंकलेले पांडव होते ते सगळे युद्धाचे शस्त्र एका पेटीमध्ये भरून त्याने बंद करून ठेवले होते. या परीक्षिताला वाटलं, आणि आजचे पोरं करतात नाही तसे, जे करायचं आहे ते मात्र कधी करत आणि जे नाही करत आहे ते केल्याशिवाय राहत. तसंच या राजा परीक्षिताच्या हातून घडलं. आणि राजा परीक्षिताने मात्र ती पेटी खोलली. ती पेटी खोलता बरोबर जरा संन्यासी युद्ध झाला होता महाभारतामध्ये, आणि तो युद्धामध्ये जिंकून आणलेला त्याचा मुकुट सोन्याचा होता. सोन्याचा तो मुकुट त्या पेटीमध्ये होता. तो मुकुट पाहता बरोबर राजा परीक्षिताचा लक्ष त्या मुकुटाकडे लागलं आणि कसा दिसते म्हणून आपल्या डोक्यावर लावून पाहिलं. जसं मी आधी पगडी लावली ना तसं आपल्या डोक्यावर लावून पाहिलं. लावून पाहता बरोबर त्या सोन्यामध्ये होता कली. याच्या देहामध्ये कली शिरला. कलीचा संसार ना आम्ही सुद्धा कुठे फसलेले आहोत. जो तो येते ना भागवतात येईल तरी आपल्या घरच्याच गोष्टी सांगते. काय 3 पोरं आहे, 15 एकर शेती आहे, 10 बैल आहे, 4 गाड्या आहे. जो तो येते आपल्या घरच्याच सांगते. पण आपण इथं आलो कशासाठी, करत का हो, का केला पाहिजे. कमीत कमी इथं आल्यानंतर तरी आपला विसर पडत नाही. म्हणून ते विसर पडण्याकरिता भक्ती आहे. तर राजा परीक्षित डोक्यावर मुकुट लावता बरोबर याच्यामध्ये कली शिरला आणि वाईट वाईट चित्र मात्र या राजा परीक्षिताला दिसून राहिले.
समोर एक काळी गुप्त गाय दिसली आणि त्या गायीला हा कली मारत होता त्यावेळेस हा राजा परीक्षित म्हणते, अरे बाबा, गाय देवता आहे, गायीला का मारतोस? असं म्हणता बरोबर तो कली जागृत झाला, मी कली आहे म्हणे, आणि त्या राजा परीक्षिताच्या समोर हजर झाला. हजर झाल्याबरोबर, अरे कली असा करू नको रे म्हणे, गाय ही माता आहे, माता, गाय ही देवता आहे, देवता. आज तर घरोघरच्या गायी चालल्या कसाई खाण्यात. गायीमुळे गायीचा गोपतीर सुद्धा आमच्या कामाचा होता, गायीचा चमडा सुद्धा आमच्या कामाचा होता, गायीचा गोरख सुद्धा आमच्या कामाचा होता, गायीचा सेन सुद्धा आमच्या कामाचा होता, गायीचा दही दूध तूप सुद्धा आमच्या कामाचा होता. पण आम्ही त्याचा विचार करणार नाही. त्या बाया म्हणत नाही, मा कोण ठेवते गाई? गाई ठेवला तर सेन टाकायला. म्हणून आज तुमची शेती जे खराब होण्याचं कारण आहे ना, तर हा सरकारी खत. आता कोणाच्याही शेतात चांगला खत जात नाही. म्हणून कलीला मारायला लागला राजा परीक्षित. त्यावेळी कली हात जोडून उभा झाला. अरे कली म्हणे, तू माझ्या राज दरबारात पाहिजेच नाही म्हणे, माझ्या गावात पाहिजेच नाही म्हणे, चल निघ म्हणे बाहेर म्हणे, तू गाईला मारतो, दृष्ट आहे, तू माझ्या गावात पाहिजेच नाही म्हणे. तेव्हा कली हा हात जोडून विनंती करू लागला, महाराज कुठे जाऊ, की काय करू, मला तुम्ही कमीत कमी गावात राहण्याचा तरी अधिकार द्या बरं का. राजा ज्ञानी होता, गुणी होता. राहा म्हणे कली, तुम्ही राहा म्हणे, पण तुम्हाला 4 स्थान देतो म्हणे, त्या ठिकाणी राहा म्हणे, त्याच्या पलीकडे राहायचं. 4 स्थानापैकी पहिला स्थान दिला त्यांनी सुवर्ण, शेवटचं स्थान आहे सुवर्ण. पहिला स्थान दिला त्यांनी दारू, दारू मध्ये कली आहे. दुसरा स्थान दिला झगडा, झगड्यामध्ये सुद्धा कली. तिसरा स्थान दिला हा जुगार पत्ते, याच्यामध्ये सुद्धा कली. चौथा स्थान दिला मांस मटण मच्छी, याच्यामध्ये सुद्धा कली. एखादा माणूस दारू पिला की घरी का आहे का नाही याचा विचार करत 4-5 दोस्त नेते आणि किलोभर मटण घरी नेते, आणि ती बाई का वाढते का नाही वाढत याचा काही विचार करत. अशी ती कलीची अवस्था आहे. तर मग हा कली म्हणतो, राजेसाहेब, जे तुम्ही 4 मला वरदान दिले, हे 4ही निंदनीय आहेत म्हणे, लोक याची निंदा करतात म्हणे, मला हे नको म्हणे. मग असं काहीतरी एक स्थान मला द्या म्हणे, की ज्याच्यात माझी पूजा करते. तेव्हा राजा कलीने शेवटच्या भाषेत सांगितला, बाबा कली, तू सुवर्णामध्ये राह म्हणे, सोन्यामध्ये राहा म्हणे. म्हणून सोना तुम्ही जास्तचा घेऊ नका, सोन्यामध्ये कलह आहे. सोन्यासाठी घरचे लोक एकामेकांसाठी झगडतात, सोन्यासाठी चोरही येऊन तुमचा मर्डर करून चोरी करून घेऊन जाते. आणि सोना घरात ठेवू नका. मग सोना ठेवायचाच आहे तर कधी सोना बना. एकदा का सोना बनले तर तुम्हाला काही कष्ट करायची गरज, म्हणून सोना बना. मग हे जे या ठिकाणी चालू कथा आहे, कथा करवत आहे, हे सोन्या समान लोक आहेत, सोना झालेले लोक आहेत. म्हणून त्यांना हा कथेचा कार्य आवडला आणि त्यांनी कथेचा कार्यक्रम निवडले. आणि तुम्ही म्हणाल
हा बारसाकडे महाराज येते तर 10-10, 20-20, 50-50 हजार रुपये लुटून नेते. हा कधीच तुमच्या मनात संशय धरू नका. नाम फुकट फुकट नाम आहे सर्वावनी फुकट, पण नाम घेता नये विट. आणि आम्हाला नेमका वीट त्रास इथे द्या नामाचा आहे. काही काय लोक म्हणतात अरे एवढे मोठे दिवस गेले पण नामामध्ये काही फायदा भेटला. अहो देवाचे अनंत हात आहेत, अनंत हात आहेत. कोणत्याही हाताने देते पण मात्र आपल्या घेण्याची क्षमता पाहिजे आहे. देता देवविता नेता नेवविता ते तुमची सत्ता काय आय निमित्याचा घरी उभा आहे प्राणी माझे माझे मरणी वाया. तर त्या कलीला 5 वरदान देता बरोबर कली जाऊन या मुकुटात घुसला आणि राजा परीक्षिताच्या डोक्यात बसला. पण आजही पहा ना, जास्त धनवान जो असेल त्याला भयानक गर्व होते आणि काही ना काही गुन्हा करून तो बसून जाते. मग त्या गुन्ह्याचा पश्चाताप होते परंतु त्याला काही उपाय कळत नाही. मग काही काही संत सानिध्यात उद्ध्वस्त होतात आणि काही काही आयुष्यभर बिघडून राहतात. आणि म्हणून ही भागवत कथा राजा परीक्षिताने कशा करता आणली तर आपला देह शुद्ध करण्याकरिता, आपल्याला मोक्ष प्राप्ती होण्याकरिता. तर त्या मुकुटामध्ये कली शिरला आणि राजाच्या मनात एकाएकी शिकारीची भावना उत्पन्न झाली. शिकार करणे म्हणजे काही साधा काम आहे का? प्राण घेणे आहे ना, हो का नाही? शिकार करणे म्हणजे साधा काम नाही. आणि पुढे गेला 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 वनामध्ये गेला, शिकार काही त्याला मिळेना. पण त्याच अरण्यामध्ये श्रमिक नावाचा ऋषी तपचर्येला बसला होता, ध्यानस्थ बसला होता. आणि त्या ऋषीकडे गेला एका आश्रमामध्ये, त्यांच्या छोट्याशा झोपडीमध्ये. आणि परीक्षिता राजा होता. राजा असल्यामुळे त्या मुकुटामुळे याला अहंकार झाला होता. त्या ऋषीला असा हात लावून हलव हलव त्रासून गेला. याला खूप तहान लागली होती, पण मात्र तो समाधी त्याची निघेना आणि याला पाणी मिळेना. तेव्हा हा कुटीच्या बाहेर निघाला, मेलेला सर्प पाहला आणि राजा त्या श्रमिक ऋषीच्या गळ्यात टाकला आणि आपल्या घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर मुकुट काढला, ड्रेस काढला. ड्रेस मुकुट काढता बरोबर याच्यातला जो राग होता, द्वेष होता, शांत झाला. शांत झाल्यानंतर बसलेला आहे. तेवढ्यात मात्र या ऋषीला मुलं होते की या ऋषीला मुलं होते 3. त्याच्यापैकी एक होता शृंग ऋषी. शृंग ऋषी त्याला बाया माहित नाही, त्याला माणसं माहित नाही. तो 12 महिने जंगलात राहिले. तर हा गुन्हेगारी करून घरी निघून गेला. आणि तेवढ्यात कोणीतरी मनुष्याच्या गळ्यात, ऋषीच्या गळ्यात साप मेलेला पाहून
त्याची बातमी त्या ऋषीच्या पोरांकडे नेला. अरे म्हणे शृंगरसी, तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे आणि वडिलाचा अपमान केलेला आहे. म्हणता बरोबर तो ऋषीचा मुलगा त्या अरण्यातून आपल्या झोपडीकडे आला आणि पाहता बरोबर याचा दिमाग मात्र तेज झाला आणि काही न विचार करता एका क्षणामध्ये जो कोणी माझ्या वडिलाचा अपमान केला असेल, थट्टा मस्करी केला असेल, त्याचा 7 दिवसामध्ये सर्प तक्षक नावाचा सर्प दंश हो मृत्यू झाल्याशिवाय राहणार आणि आज नसेल पण पूर्वी संत बोललेला शब्द वाया जात नव्हता आणि ऋषी मुनी सुद्धा बोललेला शब्द वाया जात नव्हता. विश्वासे त्याचे बोध कैसा, हृदया विश्वासे त्याचे बोध कैसा, व्यर्थ पुलिवाचा सिनव नये, सिनव नये, सिनव नये. हृदया विश्वासे त्याचे बोध कैसा, हृदया विश्वासे त्याचे बोध कैसा, हृदया विश्वासे त्याचे बोध कैसा, हृदया विश्वासे त्याचे बोध कैसा. Thank you.
राजा परीक्षित आपल्या महालात जाऊन शांत झाला आणि इकडे शृंग ऋषीचा श्रमिक ऋषीचा मुलगा आला आणि श्राप दिला. हे मुलंही श्राप दिले आणि आपल्या ठिकाणी निघून गेले. निघून गेले आणि निघून गेल्यानंतर काही वेळाने श्रमिक ऋषीचा जो ध्यान होता तो निघाला. समाधी होती ते निघाली आणि अंतरज्ञानाने पाहते तर हा कार्य करणारा कोण असेल तर राजा परीक्षित होता. अंतर्ज्ञानाने पाहला आणि तेव्हा तिन्ही मुलांना बोलवला आणि सांगितलं, अरे म्हणे एवढा मोठा राजा, अरे त्याच्या हातून थोडस गुन्हा झाला असेल पण तुम्हाला असं करायला पाहिजे नव्हतं रे बाबा, बेकार केले म्हणे तुम्ही. आता कसा होईल रे, स्पर्धेचा पालन कोण करणार बाबा. एवढा सुंदर सिलवान आम्ही तर असंख्य गलत्या करतो पण राजाच्या हातून काही फार मोठी गलती झाली नव्हती आणि संत महात्मे ऋषीमुनी हे गलत्या माफ करतात, त्याला काही मरण देत. पण हा मरण काही त्या ऋषीने दिलेला नव्हता. हा मरण कोणी दिला, त्या ऋषीच्या मुलांनी दिला. तर आता या परीक्षिताला माहिती कोण देणार. परीक्षित विसरून गेला, आपल्या हातून गुन्हा घडला हे मात्र विसरून गेला आणि घरी शांत बसलेला आहे. शांत बसलेला आहे त्या वेळामध्ये या शर्मिक ऋषीने एक दूत पाठवला. जा म्हणे राजा परीक्षिताला ही वार्ता कळवून दे म्हणे, तो जेणेकरून आपल्या जीवन जगण्याचं काही ना काही नक्की उपाय करेल म्हणे. तो राजा आहे म्हणे, राजा. त्या वेळेस मात्र राजाच्या घरी हा दूत गेला आणि सांगितला, बाबा राजा परीक्षिता, तुझ्या हातून असं असं महापाप घडलेला आहे आणि तुझा मृत्यू मात्र या 7 दिवसामध्ये होणार आहे. तर तू मात्र आपला जीवन जगण्याकरता, आपण जिवंत राहण्याकरता काही ना काही उपाययोजना कर, या हेतूने महाराजांनी तुझ्याकडे पाठवलेला आहे. असा निरोप देता बरोबर राजाला खंत झाली, खंत. अरे देवा, किती महापाप आपल्या हातून घडलेला आहे आणि या पापाचा प्रायचित्त आपल्याला झालंच पाहिजे म्हणून तो चिंतन करते. चिंतन देवा, भगवंता, किती रे पापी मी, अन्यायी, अभिमानी, क्रोधी. हे कृत्य माझ्या हातून घडायला पाहिजे नव्हते पण आता काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून राजा परीक्षिताने आपला चिंतन सुरू केलं. पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या चित्ताला, मी पतंग तुझ्या हाताला, मी पतंग तुझ्या हाताला. पांडुरंगा पांडुरंगा
त्याला उपाय सुचेना, तो देवाला विनंती करू लागला आणि आपला राज्य कारभार पुराच्या हातात देऊन दिला. आम्ही तर मरेपर्यंत आमच्या किल्ल्या पुराच्या सुनेच्या हातात द्यायला तयार नाही, पण राजा परीक्षिताने आपला राज्य कारभार मुलाच्या हातात देऊन दिला आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसला. 88,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. जसं त्या गंगेच्या किनाऱ्याला यात्रेचा स्वरूप आलेला आहे आणि राजा देहभान विसरलेला आहे आणि त्या ठिकाणी सुखदेव मुनीचं आगमन झालेलं आहे. कुणाचा? सुखदेव मुनी. सुखदेव मुनीचा आगमन झालेलं आहे. सुखदेव मुनी हे कोणाचे चिरंजीव आहेत? वेद व्यास ऋषीचे चिरंजीव आहे सुखदेव मुनी. आणि वेद व्यासही त्या ठिकाणी होते आणि राजा असा भव्य पेंडाळ लागला आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेला आहे आणि भगवंताचा चिंतन करीत आहे. चिंतन करीत असताना त्या ठिकाणी सुखदेव मुनी महाराज उपस्थित झालेले आहेत. सर्व ऋषी मुनी सुखदेव मुनीला पाहून उभे उठले, नमस्कार केले. काही लोक म्हणतात व्यास मुनी सुद्धा उभे झाले, नमस्कार केले. तेव्हा काही ऋषीने विचार मांडला, बाबा व्यास मुनी तुम्ही तर वेद व्यास आहे, मग तुम्ही हा मुलगा तर छोटासा आहे, याला पाहून तुम्ही उभे का उठले? बाबा त्याचा अधिकार काही वेगळा आहे रे बाबा, आपण त्याला नमन नाही करत, त्याच्या अधिकाराला नमन करतो. अधिकार ऐसा करावा उपदेश, अधिकार ऐसा करावा उपदेश. सुंदर असा बालक, बालपणापासून त्याला भक्तीचा छंद असा हा सुखदेव मुनी त्या न गंगेच्या किनाऱ्यावर आला. सगळे ऋषीमुनी नमस्कार केले आणि राजा परीक्षित सुद्धा नमस्कार केला आणि प्रश्न विचारू लागला. प्रश्न कोणता विचारला? श्रोता कसा असावा? श्रोता कसा असावा? कसा असावा? श्रोत्याचे गुणधर्म काय असावे आणि श्रोत्याचा नियम काय असावा? तर आपल्या कथेमध्ये बसणारे श्रोते म्हणजे 3 प्रकारचे आहेत: श्रोता, सरोता आणि स्वता. 3 प्रकारचे श्रोते आहेत. तर सरोता म्हणजे अळकिता. सरोता आता तर अळकिता बंद झाला, कारण सुपारी फोडलेलीच भेटते नाही का. पूर्वी पाठवल्यावर प्रत्येक ठिकाणी राहायचं, घरी राहायचं, पण आता अळकिता बंद झाला. तर काही श्रोते अळकित्यासारखे असतात, धारदार. तो फक्त कथेमध्ये येऊन बसते खरा, पण महाराजाची निंदा कशी करावी एवढाच सोडते. काहीतरी बोलते आणि निघून घरी पळून. हा श्रोता. पुन्हा श्रोता, श्रोता आणि श्रोता. स्वतःवाला आहे, स्वतःवाला. आणि एक श्रोता असा आहे की त्याला घरी काही करमत नाही. मुलाबाळांचा त्रास, नातवा सुनांचा त्रास, त्या त्रासाला कंटाळून इथं या तेज मध्ये येते आणि एका डेरीला मान टेकून झोपून जाते. 3 घंटे कथा संपल्यानंतर आपल्या घरी जाते. त्याला काही गतिशील येते. आणि चौथा आहे तो श्रोता आहे. श्रोता, श्रोता हा संतांचा मान
आपल्या घरच्या वडील मंडळींची मान मर्यादा, आपल्या गावातील ज्येष्ठांची मान मर्यादा, आपल्याला जे जे दिसतील त्याची मर्यादा असा पाळणारा श्रोता असते. म्हणून संत सांगितलेलं आहे, अहो तुम्ही श्रोते वक्ते सकळाई जना बऱ्या पार गुणा बांधा. तुम्ही श्रोते वक्ते सकळाई जना बऱ्या पार गुणा बांधा गाडी. शेळी काय करते माहिती आहे? इथे कोणी शेळ्या पाळणार आहे का? काय करते दिवसभर? काय करते दिवसभर? काय करते? खायचं काम करते. रात्रभर काय करते? दिवसभर खालेला अन्न पचवण्याचा काम करते. जे पोटात पचू शकते ते पोटात भरून ठेवते, जे पोटात पचत नाही ते बाहेर फेकून देते ना. आम्ही तर आजकाल विचार करा ना, कुत्रा काय करते माहिती आहे का? कुत्रा मेलेल्या ढोराचं आड खाते, मेलेल्या ढोराचं, आणि त्या कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागते. रक्त त्या कुत्र्याला काय वाटते की आपण या हाडातला रक्त पित आहोत. अशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणून आजच्या प्रसंगी सुंदर असा विषय आहे. विषय आहे तो राजा परीक्षित आपल्या हितासाठी उपाययोजना करून आलेले आहेत. फुले आहे असे जो जागता, फुले आहे धन्यवाद पिता कया धन्यवाद पिता कया धन्यवाद पिता कया राजा परीक्षित संतांचा आदर ठेवून, ऋषी मुनीचा आदर ठेवून, अरे बाबा लक्ष तिथं ठेवून नको माझ्याकडे सांगायच मागे नाही म्हणजे. तर कथा श्रवण करणं चालू आहे आणि 86,000 ऋषी मुनी त्या ठिकाणी बसलेले आहेत. कथेचा भाग सुरू झालेला आहे. श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा, कथेचे विषय कसे असावा, जगण्याचा मार्ग कसा असावा, म्हणून कथेचा विषय चालू आहे. आणि चालू असताना राजा परीक्षित सुंदर असा विषय सुखदेव
मुलीच्या समोर मांडलेला आहे आणि विचार मंथन करत आहे. काय या संसाराचे सहज बोलणे हिज उपदेश सहज बोलणे हिज उपदेश करुणी सायास शीतल सुंदर असा कथा मंडप रमलेला आहे आणि राजा परीक्षित ऐकत आहे आणि सुखदेव मुनी हे त्यांना उपदेश करत आहे. सहज बोलणे हे उपदेश. सुंदर असा वातावरण चाललेलं आहे आणि शेवटचा जो दिवस आहे आपण शेवटच्या दिवशी घेऊ, कारण राजा परीक्षिताचा जो मृत्यूचा भाग आहे शेवटच्या दिवशी आपण शॉर्टकट मध्ये थोडक्यात सांगू, पण आता समोर पुढे जातो. तर गमत काय झाली म्हणा, आपल्या गावामध्ये एक साधू होते. साधूला असं वाटलं की आपण गावामध्ये तर तपश्चर्या केलीच आहे, पण अरण्यात जाऊन तपश्चर्या करावी, म्हणून त्यांनी 60 वर्षा म्हातारा होईपर्यंत तपश्चर्या केली. जसा राजा परीक्षित बसलेला आहे कथा श्रवण करण्याकरिता, तसाच त्या अरण्यामध्ये बसला आणि 60 वर्ष सुंदर तपश्चर्या केला आणि त्याला वाटलं आता आपण आपल्या गावाकडे निघावा असं वाटलं आणि तेव्हा तो गावाकडे निघाला. जाता 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 एक सरोवर पडला. सरोवर समजते ना जी? हो. त्या सरोवरामध्ये हा आंघोळ करण्याकरता गेला. कशाकरता गेला? ठाकरे महाराज कशाकरता गेला? थोडा बोलत जा.
आंघोळ करण्याकरता गेला. गेल्यानंतर त्या तलावामध्ये हा डुबक्या मारू मारू आंघोळ करत आहे. कारण किती दिवस आंघोळ धुतला होता का नाही का. डुबक्या मारून आंघोळीत करत असताना सकाळचा टाईम, सूर्य निघालेला होता आणि असा हात जोडून आंघोळीत पाणी घेऊन नमस्कार करत होता. तेवढ्यात मात्र वरून बगडा उडत होता. काय उडत होता? बगडा उडत होता. त्याने काही खालचा वातावरण माहित होता का? माहित होता का? तो नेमका वरून संडास केला आणि याच्या त्या आदळीमध्ये संडास पडला. आदळीमध्ये संडास पडता बरोबर क्रोधित झाला. किती वर्षाचा साधू? 60 वर्षाचा साधू क्रोधित झाला. क्रोधित झाला आणि अबे बघा, अबे बघा, तू जल जाव. जल जाव म्हणता बरोबर तो बिचारा तिथून जळत 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 खाली पडला. याला इतका आनंद झाला, गगनात मावेनाचा आनंद झाला. माझी भक्ती साध्य. विचार करा, एखाद्याचा जीव घेऊन जर भक्ती साध्य होत असेल ते भक्ती हो का? हो का? भक्तीचे लक्षात तरी होत का? आणि संताकडे मंत्र कोणता होता? कोणता होता? मगाशीच म्हणला, समाधी संजीवन हरिपाठ. तर संत हे संजीवनी मंत्र देतात, पण हा मंत्र वेगळाच होता. त्या पगड्याला मारून टाकला. बगडा बिचारा जळून खाली पडला आणि हा आंघोळ केला. आंघोळ केला, कपडे लावला आणि निघालेला. आता याला क्रोध चढलोच होता. क्रोध चढल्यानंतर माणसाच्या हातून अनेक गुन्हे घडतात, अनेक गुन्हे घडतात. हा समोर गेला. त्या गावामध्ये, या अजंटोला गावामध्ये एक पतिव्रता नारी होती, जसे आमचे सविताताई आहे. पतिव्रता नारी होती, पती सेवेमध्ये होती. पतीचा जेवण चालू होता. हा महाराज गेला तिच्या अंगणात. ओ बाई, मला जेवण द्या. अहो बाई, मला जेवण द्या. 2-3 वेळ म्हणलं. ते का म्हणते अंतरूनच, महाराज माझ्या पतिदेवाचं जेवण चाललेलं आहे, त्यांचा जेवण झाल्याबरोबर मी तुम्हाला आणून दिले, थोडं थांबा. पण महाराजांचा पारा गरम झाला. आता त्याचा जेवण झाला नाही. बाई नाही काय, गडू आणि थाली, पाण्याची थाली आणि गडू घेऊन येत आहे. तेवढा याचा पारा पुन्हा ते का म्हणते, हा फिरला हात मध्ये, तुझ्या हातचं जेवण नाही करत. किती वेळचा उभा आहे, तुझ्या घरचा काही खात नाही. बुवा बुवा महाराज विचार करा म्हणे, मला काही बगडा समजलास का म्हणे? मी काही बगडा हो का म्हणे तुझ्या सापाला मारणार आहे? बाई शहाणी होती, हुशार होती. मी काही बगडा हो का म्हणे? माला बनाए काटके, माला बनाए काटके, बीच में डाला माला बिचारी क्या करेगी, अपने वाला भैया अपने वाला माला बेचारे अपने वाला
बनाए